नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्याशी पीक विमा या योजनेबद्दल चर्चा करणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतः एक शेतकरी आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि शेतकरी चळवळीत काम करतो. तर पीक विमा योजनेमध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कसं येड्यात काढलंय, कसं वाऱ्यावर सोडलेलं आहे शेतकऱ्यांना, ते आपण पाहणार आहोत. या आधीच्या योजनेमध्ये आपल्याला पीक विमा योजनेमध्ये ट्रिगर होते. ते ट्रिगर, पहिला ट्रिगर होता पेरणी न होणे, पेरणी नाही झाली तर मदत मिळायची, नंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, नंतर काढणी पश्चात नुकसान आणि शेवट पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान, या अशा वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मिळायची. तर आपल्या या मेवा भाऊच्या सरकारने अशी काही शकल लढवली की केवळ उत्पादन आधारित जुनी पीक विमा योजना आणली गेली आणि त्यात पण सॅटेलाइट सर्वे, तांत्रिक अहवाल हे पण त्यात जोडले. आणि आपण मागच्या वर्षी पाहिलं की जवळपास मागच्या 2 वर्षात 10,000 कोटी रुपये या आधीच्या योजनेतील ट्रिगरमधून शेतकऱ्यांना मिळायचे. त्या 10,000च्या आकड्यामध्ये थोडीफार तफावत असू शकते, कमी किंवा जास्त बी असू शकते. आणि त्यानंतर यांनी इतकाले पैसे द्यायचे शेतकऱ्यांना म्हणून अशी ही शकल लढवली की नवीन योजना अशी आणली की सगळे ट्रिगर काढून टाकले गेले. आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यात पीक विमा योजनेत 2 नवीन ट्रिगर समाविष्ट करण्याची अधिकृत घोषणा केलेली आहे. त्यात वन्यजीवांपासून, प्राण्यांपासून पिकांचे नुकसान एक आणि दुसरी भात शेतीसाठी एक. पण महाराष्ट्र शासनाने असे ट्रिगर अजूनही अधिकृत लागू केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संभ्रमात राहू नये किंवा ट्रिगर शासन लागू करतंय ह्या भ्रमात अजिबात राहू नये. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या संघटना किंवा कोणी शेतकरी नेते आंदोलन पुकारते या योजनेबद्दल, त्यावेळेस सामील व्हायला पाहिजे आणि सरकारला जाग आणायला स्वतः पुढाकार शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे, हे मी सांगू इच्छितो. आणि सरकारने काय सांगितलं नंतर, ही नवीन पीक विमा योजना आणल्याच्या नंतर की आम्ही ह्या योजनेतील जो निधी आहे तो कृषी समृद्धी नावाची योजनेत शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी देऊ. मेवा भाऊनी अशी कुठे काय गुंतवणूक कुठेही काही केलेली नाही, असं माझं वैयक्तिक तर मत आहे. फक्त शेतकऱ्यांना मदत जाती आहे, त्यामुळे केवळ हे ट्रिगर काढले गेलेले आहेत. बाकी कुठलीही कृषी समृद्धी योजना नाही, भांडवली गुंतवणूक नाही, काही नाही. नुसतीच बोलाची कडी आणि बोलाचा भात. सुपीक जमिनी एकीकडे शक्तीपीठ महामार्गासारखा एक मोठा संकट आहे. त्यात कित्येक शेतकरी आमच्यासारखे भूमिहीन होत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या मूळ समस्या आहेत. आणि अतिवृष्टी पॅकेजमध्ये मुख्यमंत्र्यांनी कशी घोषणा केली की 6-7 हजार कोटी रुपये पीक विमा योजनेमधून देण्यात येतील. जेवढे बी पीक विमाधारक शेतकरी, सर्वच अतिवृष्टी बाधित मंडळातील शेतकऱ्यांना 17,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत दिली जाणार, अशी जाहीर घोषणा करूनही आज जवळपास 12 पीक कापणी प्रयोग हे डिस्प्यूटमध्ये टाकले गेलेले आहेत. त्यावर स्टेटस चेक केलं असतं शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवतंय. एकंदरीत शेतकऱ्यांना मूर्खात काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केले आणि त्याची निश्चितच त्यांना किंमत मोजावी लागणार आहे. शासनाने पीक विमा योजनेमध्ये जुने ट्रिगर समाविष्ट करायलाच पाहिजे. तो शेतकऱ्यांचा हक्कच आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. जय जवान, जय किसान.